सोलापूर महानगरपालिका गोदामातून भंगार चोरीच्या प्रकरणात सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी तब्बल 42 दिवसांनी दोषीवर दंडात्मक कारवाई केली। अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे आणि कनिष्ठ अभियंता दीपक कुंभार यांना प्रत्येकी 1,20,000 रुपयाचा दंड केला। बनसोडेकडील दंडाची रक्कम त्यांच्या निवृत्ती वेतनातून वसूल केली जाईल, तर कुंभार यांच्याकडील रक्कम त्यांच्या वेतनातून कपात करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं। महापालिकेच्या गोदामातून 18 मे रोजी भंगार चोरी पकडली गेली होती। शिवसेनेचे गटनेते अमोल बापू शिंदे यांनी हा प्रकार हाणून पाडला। चोरी करणाऱ्याला पकडून ठेवून त्यांनी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, प्रभारी नियंत्रक अधिकारी अविनाश वाघमारे, सभागृह नेता नरेंद्र काळे यांना बोलवून घेऊन नगर अभियंता सारिका अकुलवार त्यांनी हा सर्व प्रकार पाहिला। त्यानंतर बनसोडे यांना बोलवण्यात आले। त्यानंतर या प्रकरणाची नोंद सदर बाजार पोलीस ठाण्यात झाली। महापौर विनायक कोंडाल यांनी कारवाईचे आदेश दिले होते। या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यासाठी आयुक्तांनी समिती गठीत केली होती। त्याचा अहवाल घेऊन ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात आलं। लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।